हाय. नमस्कार मित्रांनो, नाव माझं कैलास आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन FL स्टुडिओच्या प्रोजेक्टमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वात आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आपल्या चॅनल करून सुद्धा. मित्रांनो, इंट्रो तर तुम्ही ऐकलंच आहे कुठल्या गाण्याचा आहे. तर प्रोजेक्ट सुरू करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण खूप सारे आता नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. नवीन वर्षात नवीन काहीतरी आपण चॅनलवरती कंटेंट टाकणार आहेत. तर प्रोजेक्ट तुम्हाला आता मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो. कुठल्या बीट यूज केल्यात, कुठल्या पॅटर्न यूज केलेत, BPM किती आहे. वरती BPM तुम्हाला दिसत असेल 105 BPM वरती आपला हा प्रोजेक्ट होणार आहे मित्रांनो. तर दोन याच्यामध्ये गाणी घेतलेलं आहे, एक ओरिजिनल सॉन्ग घेतलेलं आहे आणि एकाचा अकापेला काढून घेतलेला आहे आपण. तर पहिल्यांदा ओरिजिनल गाणं ऐकून दाखवतो. त्यालासुद्धा आपण फ्रुटी पॅरामीटर EQ2 आणि फ्रुटी रिवर्ब 2 असे दोन प्लगइन यूज केले, तुम्ही बघू शकता समोर. बाकी गाणं ऐकून दाखवतो एकदा. हा ओरिजिनल गाणं. सो मित्रांनो, हा ओरिजिनल गाणं आहे, त्याचा थोडाफार अकापेला मी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा जो खाली घेतला आहे अकापेला काढलेला आहे या गाण्याचा. ये राहुल भाईची बाई जोडी मथुर बैलाला तोडत नाही नराई गरठाण्यानं फेमस हाय. म्हणजे हे तुम्ही ऐकताय ना, या फक्त ओकल आहेत. तर मी इथपर्यंत तुम्हाला एकदा सेट करून दाखवतो. पहिल्यांदा पॅटर्न ऐकून दाखवतो. ये राहुल भाईची बाई जोडी मथुर सो गाईज, आपण यामध्ये 3 बीट यूज केलेले आहेत आणि ते एक आपण ब्रेक यूज केले. ती ब्रेक आपण रेग्युलरली वापरतो तीच यूज केले. इथे तुम्ही ऐकू शकता ही जी ब्रेक आहे आणि हा जो एक ड्रम सेट पॅटर्न आहे तो सुद्धा तुम्हाला ऐकून दाखवतो. इथून ऐका फक्त. सो गाईज, अशा प्रकारे आपण हा ब्रेक यूज केलेला आहे आणि ओव्हरऑल जी मास्टरिंग वगैरे केलेलं आहे ना, ती बीट ॲडजस्टमेंटवरच केलेलं आहे. मास्टरिंग करण्यासाठी दुसरा कुठलाही आपण प्लगइन यूज केलेला नाही आहे. तुम्हाला ते पण मी दाखवणारच आहे. बाकी ओव्हरऑल गाईज पॅटर्न आणि बीट तुम्हाला ऐकवून झालेलेच आहेत. तर आता एक थोडा पार्ट तुम्हाला सॉन्गचा पण मी ऐकवून दाखवतो. आय होप तुम्हाला हा प्रोजेक्ट नक्कीच आवडेल. सो मित्रांनो, इथे बघताय बीट ॲडजस्टमेंट माझ्या प्रकारे केलेलं आहे. तुम्हाला मास्टरिंग वगैरे काहीच केलेलं नाही, बीट ॲडजस्टमेंट केले. तर अशा प्रकारे तुम्हाला समोर दिसतं. सो गाईज, अशा प्रकारे आपली बीट वाजते. ओव्हरऑल तुम्ही बघता येते आपला प्रोजेक्ट आहे ना, रेडी प्रोजेक्ट आहे. आणि हा फुल सॉन्गची DJ गाण्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. हे बघता इथे मास्टरमध्ये मी काय यूज नाही केलं. फ्रुटी लिमिटर जो असतो तो पण डिफॉल्ट आहे, तो सुद्धा बंद आहे आणि तो मी आता पूर्णपणे काढूनच टाकतो. मास्टरिंगमध्ये बघाल तर फक्त बीटची ॲडजस्टमेंट इथे तुम्हाला दिसून येणार आहे. बाकी ओव्हरऑल गाणं एकदम कडक झालेलं आहे. तुम्ही जर हेडफोन घालून ऐकत असाल हा गाणं तर तुम्हाला एकदम क्लिअरली आवाज वगैरे अगदी समजत असेल. आणि तुम्हाला फुल सॉन्गची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे DJ गाण्याची, तिथून तुम्ही फुल DJ गाणं डाउनलोड करा. बाकी ओव्हरऑल आपला प्रोजेक्ट आहे ना रेडी आहे. सो आता ऐका थोडं. बैलाला
सो अशा प्रकारे गाईज आपला ओव्हरऑल प्रोजेक्ट आहे ना फायनल आहे. बाकी तुम्हाला प्रोजेक्ट नक्कीच आवडला असेल आणि जे कोणी बैलगाडा प्रेमी असेल त्यांनी नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून कोणकोणत्या गाण्यावरती तुम्हाला FLP प्रोजेक्ट हवेत आणि कोणतं तुम्हाला गाणं अजून मिक्स करून आपल्याकडून बघायला आवडेल ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघित असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण यापुढे तुम्हाला रेग्युलरली आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. बाकी गाईज प्रोजेक्ट आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढे अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गाईज टेक केअर अँड बाय बाय.